होतोय कोकण किंग अर्जुन कविलगाव विपक्ष सोहेल फायटर. टॉस विन झालाय सोहेल फायटर संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय डिसिजन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोकण किंग अर्जुन कविलगाव या संघाची. स्ट्रायकिंग एंडला युसुफ आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला एजाज. यस ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत सामना चालू झाल्याचा. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी शिवा हा सज्ज होतोय. सचिन हा सज्ज होतोय. पहिला चेंडू मोठा हिट पाहूया त्याच रिजन मध्ये ज्या मगाशी या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती जो फटका खेळला होता तोच फटका परत एकदा युसुफच्या बॅटमधनं आलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावांची मोहर आपलं स्वतःचं संघाचं खातं खोललं. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये नक्कीच कोकण किंग अर्जुन संघ आणि विपरीत पाहिलं तर मात्र सोहेल फायटर सलग दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये. परत एकदा तोच चेंडू गतीवरती रफ्तारवरती बीट केलाय. तेज तर्रार आणि रफ्तारवर स्वार होऊन गोलंदाजी करताना बघतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू येतोय. युसुफ जो एक आक्रमक ढाशातील फलंदाज आहे मात्र ती फलंदाजी या मैदानावरती बाहेर काढावी लागेल. त्यानंतर मात्र परत एकदा चेंडू डोक्यावरना 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी चाललेला प्रयत्न आणि दुसरी धाव देखील होते पूर्ण. 2 धावांनी आता मात्र धाव फलकावरती भर पडेल. धाव संख्या 4 धावांवरती येतोय. सचिन जो पहिलं षटक हाताळतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. ज्या षटकांवरती विचार केला तर मात्र आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली आहे. मगाच्या मॅच मध्ये देखील मात्र या षटकावरती युसुफच्या विरोधामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. परत एकदा सुरेख चेंडू बॅटच्या रिडार मध्ये चेंडू आलाय. चेंडूचा प्रवास 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र युसुफची बॅट देखील तळपतीये. या भर उन्हामध्ये बघितलं तर मात्र ह्या 4 धावा महत्वपूर्ण असतील येणाऱ्या वेळेमध्ये. या पॉवर प्लेचं षटक आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकाला मात्र मोठा बनवण्याचा प्रयत्न युसुफचा नक्कीच चालू झालाय. सांघिक धाव संख्या 8 धावा या धाव फलकावरती. सचिन जो गोलंदाजी मार्कला पुनश्च सज्ज होईल. परत एकदा थोडासा स्लिपर करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. राहणाऱ्या ह्या चेंडूवरती युसुफच्या बॅटमॅनना कशा प्रकारची फटकेबाजी खेळवली जाते हे बघणं देखील गरजेचं असेल. सचिनने आता मात्र कमबॅक करायला सुरुवात केली आहे. तोपर्यंत मात्र बॅट आणि चेंडूचा तेवढासा चांगला संपर्क झाला नसला तरी मात्र ही एकेरीची धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्येवरती आता मात्र भर पडली जाईल. धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा कोकण किंग अर्जुन कविलगाव हा संघ धावा जमवतोय त्या मात्र 9. अनवर जो दुसरं षटक हाताळण्याच्या जबाबदारीसाठी मैदानाच्या आतमध्ये सोहेल फायटर संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडासा बॉडी लाईन वरती चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पूल करण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता युसुफचा मात्र बॅट आणि चेंडूचं जर समीकरण बघितलं तर तेवढंच चांगलं जुळलं काही. निर्धाव चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला आपल्याला दिसालाय. त्यानंतर परत एकदा अनवर येतोय. बॅटच्या रिडारमध्ये असणारा चेंडू थोडासा फुलर होता. पुढे आमंत्रण दिलं गेलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी मात्र समीकरण जुळत नाहीये. ज्या मोठ्या फटक्यांसाठी युसुफ मगाशी एक मोठा फटका 4 धावांसाठी आलाय त्यानंतर वारंवार मोठे फटके खेळण्याची ती जोखीम घेतोय मात्र जोखीमला यश येताना पाहायला भेटत नाही. परत एकदा चेंडू थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्याकडनं एकेरीमध्ये रूपांतर होतंय मात्र ही लेग बायच्या स्वरूपातील 1 धाव पूर्ण होते. 3 चेंडू हा लेग बायच्या स्वरूपातील 1 धाव. धावसंख्येवरती भर. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचेल. 10 धावा या धाव फलकावरती लागल्या. दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं जखडून ठेवलंय ते मात्र अनवरने. स्ट्राईक झाली याची. आता मात्र स्ट्रायकिंग वरती आलाय एजाज.
परत एकदा सुरेख चेंडू अराउंड द कार्पेट ऑफसाईडच्या दिशेने चेंडूचा प्रवास येतो. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चेंडूवरती ताबा मिळवेल तोवर मात्र 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या अजून थोडी चालना. 12 धावा या धावफलकावरती जुळल्या जात आहे. हे षटक सांगते जाण्यासाठी 2 चेंडूंची प्रतीक्षा ही मैदानाच्या आतमध्ये करायला हवी लागेल. परत एकदा चांगला चेंडू आणि तोपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण होते. बॅटच्या स्वरूपात ही 1 धाव येते. 1 धावाने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 13 धावांवरती. प्रारंभीचं हे दुसरं षटक. तिसरा सामना आजच्या दिवसात आहे आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आतापर्यंत पाहिलं तर मात्र गोलंदाजांनी वर्चस्व संपूर्णपणे ह्या स्पर्धेमध्ये गाजवलंय आणि फलंदाजी मात्र थोडी कुठेतरी प्रश्नचिन्ह उभे करणारी पाहायला मिळते. मात्र संध्याकाळी सत्रामध्ये याच्या विपरीत आपल्याला पाहायला भेटेल का? कारण सामना क्रमांक 3 हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय. परत एकदा बॉडी लाईनवरती चेंडू. डायरेक्ट चेंडू जातोय बॉडीवरती आदळला जातोय. निर्धाव चेंडू. गिरफ्तार करणारी गोलंदाजी. प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये टॉस हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असणारा कविलगाव संघ पोहोचलाय तो 13 धावांवरती. आता मात्र दुसऱ्या साईडने पाहिलं तर मात्र कोकण किंग अर्जुन हा संघ जर आपण विचारात घेतला तर अजूनपर्यंत विकेट्स गेले नाहीत. म्हणजे येणाऱ्या फलंदाजांना फलंदाजी करताना बहरदारी फलंदाजी करणं अपेक्षित असेल. कारण आतापर्यंत 12 चेंडूंमध्ये एकही विकेट्स घेतला गेला नाहीये. म्हणजे दोन्ही बॅटर हे मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता. मात्र त्यानंतर बघितलं तर किरण गावडे असेल, त्याच्यानंतर गोविंद फाले असेल, याच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आणि क्षमतावान फटकेबाजी करणारे फलंदाज अजूनही मागे असतील. मात्र तोपर्यंत युसुफ त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत मात्र 1 चौकार आलाय आणि त्यानंतर मात्र प्रत्येक चेंडूला स्ट्रगल केलंय त्याने. आतापर्यंत बघितलं तर 7 चेंडू खेळलेत युसुफने. मात्र ती लय कुठेतरी 1 चौकार मारल्यानंतर प्राप्त होणं गरजेचं होतं ते मात्र झालं नाहीये. परत एकदा थोडासा क्रॉस होऊन मोठा हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाला जाऊन थोडंसं कानमंत्र देणं गरजेचं असेल का? तो गेम कुठेतरी स्लो करणं गरजेचं असेल का? प्रश्नचिन्ह स्वतःवरती स्वतःला विचारावे लागते. मला सलामीला पाठवल्या, माझ्या संघाची जरूरत, माझ्या संघाला माझी गरज होती म्हणून मला सलामीला पाठवलाय. मात्र हे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलच्या साह्याने घ्यावे लागतील. आता मात्र टायमिंग झालाय का? मात्र क्षेत्ररक्षक शोधलाय. डायरेक्ट गोदीमध्ये चेंडूचा प्रवास.
3 धावा शेवटच्या चेंडूवरती षटक समाप्त झालंय. तिसरं धावसंख्या पोहोचली. आता मात्र 17 धावा धावफलकावरती लागलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती. नंबर 3चा फलंदाज गोविंद फाले मैदानाच्या आतमध्ये. मगाशी 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं आपण बघितले. तो गोविंद अजूनही 18 चेंडूंचा खेळ आणि यस ऑफिशियल इशारा आमच्यापर्यंत येतोय की हे 4थं षटक असेल. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकावरती मोठे फटके खेळण्यासाठी सुवर्ण संधी असेल. अमित जोरे जो गोलंदाजी मार्कला सज्ज होईल. 4थं षटक बॅटिंग चॉईस. गोविंद फाले स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. बघूया बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. 3 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. येणाऱ्या वेळेमध्ये राहिलेल्या ह्या षटकांवरती कशा प्रकारचा प्रहार केला जातोय, कशा प्रकारची रणनीती आखली जाईल. मगातपासून चांगली गोलंदाजी आपण बघितली अमितकडनं. तो अमित परत एकदा गोलंदाजी मार्कला सज्ज होणारा गोलंदाज आपल्याला दिसेल. स्ट्रायकिंग एंडला तेवढाच धोकेदायक घातक फलंदाज गोविंद फाले. पहिला चेंडू आणि त्यावरती मात्र चांगला चेंडू पडल्यावरती चेंडू थोडासा बाहेरच्या साईडने जाताना पाहायला मिळतोय. ॲक्शन खूप चांगली आहे गोलंदाज अमितची. या पहिल्या चेंडूवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गोविंदच्या समवेत. आता मात्र मैदानाच्या कुठच्या बाजूने जाऊन चेंडू मारशी की हा राहिलेल्या पुढच्या चेंडूवरती या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल का गोविंदकडनं की गोलंदाज अमित परत एकदा हवी ठरेल. परत एकदा थोडासा शफल झालाय. त्यावरती मात्र बघावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय. शर्यतीचे चाललेले प्रयत्न आणि त्यानंतर उलट धावत येवत मात्र हा झेल टिपण्याचा प्रयत्न खूप चांगला होता क्षेत्ररक्षकाचा. मात्र अखेरच्या श्रेणी चेंडू हाताला लागला मात्र हातामध्ये समाविष्ट होऊ शकला नाही. 2 धावा या पूर्ण झाल्यात. 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्येला चालना भेटेल. 19 धावा या धावफलकावरती लागल्या जातील. षटक क्रमांक 4 आहे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं. ज्या षटकावरती जास्तीत जास्त प्रहार करण्याच्या इराद्याने फलंदाज असतील. परत एकदा सुरेख चेंडू. हेलिकॉप्टरचा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी जातोय. सुरेख फटका स्लो मोशन मध्ये दिसतोय. गोविंदच्या बॅटमधनं हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेपर्यंत. गोविंदच्या बॅटने 4 धावांसाठी चाललेला हा प्रयत्न. 4 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 23 धावांवरती. अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज असेल. 50-55 धावांचा पाठलाग करून नंतर गोलंदाजांनी मात्र मेहनत करावी या इराद्याने. फुलटॉ चेंडू त्याचा फायदा उचलू शकला नाहीये. चेंडू परत एकदा डी झोनला आरक्षित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी येताना पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्येवरती परत एकदा भर पडली जाईल. धावसंख्या 24 धावा त्या धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहिलेल्या 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका निघेल का गोविंदच्या बॅटमध्ये. मात्र त्यानंतर जर विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ हा संपूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल की त्या 12 चेंडूंच्या प्रतीक्षेमध्ये गोविंद असेल नसेल. येणाऱ्या वेळेमध्ये हे सगळं समीकरण आपल्याला समजेल. मात्र तोपर्यंत अमित जोरे सुरेख गोलंदाजी. तोपर्यंत मात्र चेंडूचा प्रवास जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येताना पाहायला मिळतोय. जे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक घेतलं होतं, ज्या षटकांवरती धावं निघणं गरजेचं होतं, त्या षटकाला मोठं बनवण्याचं काम हे मात्र गोविंदच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहे. चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे 6 धावांना समाप्त होतोय. 6 धावांनी धावसंख्येवरती भर पडतोय. धावसंख्या 30 धावांवरती पोहोचतोय. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावरती. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ हा बाकी आहे. राहिलेल्या शेवटच्या चेंडूवरती परत एकदा मोठा हिट, मोठा धमाका केला जाईल का की गोलंदाज अमित परत एकदा आपल्या वापसीची पावले हळूहळू या मैदानावरती रोखेल. काय होईल. 30 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पूर्ण झाल्या. या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा मात्र हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये परत टाकावा लागेल. तोवर मात्र हा चेंडू पंचांचा इशारा चेंडू स्वैर असल्याचा आणि बाईच्या स्वरूपातील ही एक धाव. या एकूण 2 धावा. 2 धावांनी धावसंख्येवरती 32 धावा या धाव फलकावरती स्ट्रायकिंगला येतोय आता मात्र एजाज. परत एकदा सुरेख चेंडू. बाच्या मधोमध चेंडूचा प्रवास. परत एकदा हवाई सत्तरला हवाई यात्रेला चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावा. 6 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्येला चालना भेटेल. धावसंख्या पुढे जाईल. 38 धावा. 38. लॉस ऑफ 1 विकेट्स.
आता मात्र हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतील का? 12 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र टीम मीटिंग घ्यायला भाग पाडली आहे ती सोयल फायटर्स या संघाला, कारण ह्या दोन्ही फलंदाजांनी आपली क्षमता आपली गुणवत्ता पाणी घेऊन जाऊ शकता. 12वा प्लेयर हा सर मैदानाच्या आतमध्ये येईल. लेग पंच पाणी आणून दे. 12वा खेळाडू असेल तर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. नको 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 बाप. धावसंख्या 38. एका विकेटच्या मोबदल्यात 38 धावा या धावफलकावरती झागल्या आहेत. गोविंद स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजीसाठी सज्ज असेल. सचिन ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, पॉवर प्लेचं निर्बंध असणारा षटक याच्याकडनं आपण बघितलं होतं, तोच आता मात्र 5वं षटक. परत एकदा सुरेख चेंडू समोरच्या लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास, एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये. मात्र दुहेरीचं हे स्वप्न मात्र थोडंसं थांबलं जात आहे. रनआउटची संधी देखील होती. बॅकअप खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. ते सोयल फायटर संघाचं एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल, धावसंख्येला चालना भेटेल, धावसंख्या पोहोचेल. आता मात्र 39 धावा या धावफलकावरती जुळली जाते. अजूनही 5वं षटक हे प्रगतीपथावरती 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारा अजून एक षटक देखील यानंतर आपल्याला पाहायला भेटेल. परत एकदा सुरेख चेंडू, हो लाजवाब फटका आणि त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण अमित जोरे मला वाटतं किंबहुना मैदानावरती पाहायला मिळतोय. अप्रतिम लाजवाब, टाळ्या वाजल्या जात आहेत. झेल जरी सुटला असेल तरी मात्र क्षेत्ररक्षण हे मात्र शिट्टी वाजवणारं होतं, टाळ्यांचा कडकडाट करून देणारं अमित जोरेचं. 3 धावा वाचवलेत आपल्या स्वतःच्या संघासाठी अमितने. परत आता मात्र चेंडू फसला जातो आहे. क्षेत्ररक्षक आलाय खाली आणि मिळाली अजून एक प्राइजिंग विकेट. गोविंद फाले थोडासा आक्रमक, थोडासा त्रासदायक ठरला असता. येणाऱ्या वेळेमध्ये तो काटा हळुवारपणे मैदानाच्या बाहेर काढला जातोय. जर चौकार गेला असता तर मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळाला असता. तो मात्र एजाज मात्र त्यानंतर एक धाव मिळाली आणि स्ट्राइक रोटेट झाली. गोविंद फाले स्ट्रायकिंग एंडवरती आला, त्यानंतर आपलं ब्रह्मास्त्र बॉडी लाईनवरचं बाहेर काढलं गोलंदाजाने आणि त्यावरती मात्र मोठा फटका खेळण्याचा विचार केलेला फलंदाज हा मात्र विचारातच राहिला आणि मात्र क्षेत्ररक्षकाने हातामध्ये झेल समाविष्ट केला. मात्र त्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या जात आहेत, कारण आपल्या संघाला थोडंसं मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम या गोविंदने केलंय. नंबर 4चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय किरण गावडे. ज्या किरणच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता, ताकद, टॅलेंट सर्व आहे, मात्र ते ह्या मैदानावरती बाहेर काढावं लागेल. धावसंख्या स्थिरावली अजूनही 40 या धावसंख्येवरती. 40 धावांवरती धावसंख्या स्थिरावली आहे. सचिन जो गोलंदाजी मार्कला सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. 5वं षटक हाताळलं जातंय त्याच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र थोडीशी लाईन लेन भरकलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल मात्र ह्या चेंडूला मात्र दंडात्मक कारवाई करतील. आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल पाहायला मिळत आहेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नावाजलेले पंच, एक आदर्श खेळाडू म्हणून यांच्याकडे बघितलं तर नितीन जबडे सर आणि त्यांच्याबरोबर बघितलं तर मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये लाजवाब झेल टिपला जातोय. किरण ला मात्र बाद ऍक्शन रिप्ले मध्ये आपण आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघितलं तर मात्र फुलटॉस चेंडू त्यावर मात्र प्रहार केला आणि लाजवाब झेल टिपले जात आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय दीपेश बावकर. लाजवाब झेल, छोटा पॅकेज बडा धमाका. मात्र झेल टिपली जाते किरण गावडेची आणि मात्र मोठा धमाका केला जातोय तो मात्र सोयल फायटर संघासाठी. कारण जर जास्त वेळ जर किरण मैदानाच्या आतमध्ये राहिला असता तर मात्र तो स्कोर बोर्ड जो अपेक्षित होता तो अनपेक्षित झाला असता सोयल फायटरच्या संघासाठी. मात्र तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उमर खान पाहायला मिळतोय. आणि लेग पंच नसरू हे दोन्ही पंच आजच्या दिवसामध्ये अचूक ठाम मत, अचूक निर्णय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय.
परत एकदा सुरेख चेंडू हलक्या हाताने चेंडूचा प्रवास एकेरीचं रूपांतर केलं जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि आता मात्र स्वतःचं खातं ओपन केलं जात आहे ते मात्र उमरच्या माध्यमातून. एक धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न. 42 धावा या धाव फलकावरती जुळल्या जात आहे. स्ट्राईकला अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा सुरेख चेंडू मात्र एजाजचा बॅटना मात्र चेंडू एका धावेसाठी बाईच्या स्वरूपात हा चेंडूचा प्रवास जातोय. एका धावेने धावसंख्येवरती भर पडतोय. 5 षटकांचा खेळ मला वाटतं समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या विचारात घेतला तर 43 धावा या धाव फलकावरती जुळल्या जात आहे. 6 चेंडूंचा खेळ यानंतर देखील संपूर्णपणे मैदानाच्या बाकी जर 2 मोठे फटके जर या राहिलेल्या 6 चेंडूंवरती लागले गेले तर मात्र या मॅचला अजून थोडी रंगत येईल. कारण कोकण किंग संघाकडे देखील तेवढी घातक गोलंदाजी आहे. मात्र येणाऱ्या वेळेमध्ये ही गोलंदाजी कशा प्रकारची साबित योग्य करून दाखवत आहेत हे पाहणं गरजेचं. मात्र ह्या तोपर्यंत शेवटच्या चेंडूची प्रतीक्षा ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करावी लागेल. आमीन 43 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक स्ट्रायकिंगला उमर पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. आमीन पहिला चेंडू. टायमिंग प्रॉपर. ताकद आहे. ताकदीचा केला वापर. चेंडूला पाठवलाय हवाई सफरला. ब्रँडेड लागलाय सिक्सर. 6 धावांनी धावसंख्येवरती भर. धावसंख्या पोहोचली जाते आता मात्र 49 धावा या धाव फलकावरती. सुरेख फटका. बॅटच्या रेडार मध्ये मिळालेला चेंडू आणि जेव्हा जेव्हा जर पाहिलं तर मात्र ताकद खूप आहे ह्या बॅटरकडे. जर तुम्ही बॅटला बॉलला जर समोरच्या साईडने खेळवत असाल तर जबाबदारी तुमची. विकेट्स भेटेल. मात्र जर तो मिस टाइम झाला तर मात्र टायमिंग जर अशा प्रकारे झाला तर चेंडू सीमारक्षकांना आणावा लागेल. तोपर्यंत मात्र हा चेंडू चांगला आहे बॉडी लाईन वरती. कारण फिरणं मात्र थोडंसं मुश्किल होऊ शकतं आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये लाजवाब झेल टिपला जातो. ज्या फलंदाजाने या आधीच्या चेंडू वरती मोठा प्रहार केला होता त्या फलंदाजाला मात्र त्यानंतरच्या चेंडूला टाटा गुड बाय. बॅक टू द पव्हिलियन. संघाला बसतोय अजून एक धक्का. 5व्या गडाच्या स्वरूपात उमेर बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर सिद्धेश हा मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ संपलाय म्हणजे अजून 4 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल. प्रतीक्षेमध्ये असू. राहिलेल्या 4 चेंडूंवरती पाहिलं गेलं तर सोहेल फायटर संघ हा कितपत धावांचा पाटला कितपत धावांचा बघितलं तर मात्र रतीब रखतोय तो मात्र समोरच्या संघासाठी. 49 धावा या धावफलकावरती लागल्या. जर एखाद दुसरा अजून हिट लागला तर मॅच मध्ये मजा येईल. मात्र ती गोलंदाजांना नंतर मेहनत करावी लागेल. सिंगल डबल डिजिट वरती जर घेऊन जर 55 पर्यंत गेले मोठे फटके आल्या 60-65 पर्यंत गेले काही होऊ शकतं. मात्र 49 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ पहिला इनिंगचा बाकी आहे. तो मात्र कोकण किंग अर्जुन संघासाठी शेवटचा षटक हाताळतोय तो आमीन. न्यू बॅटर सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये. ज्या सिद्धेशच्या बॅटमध्ये मोठे फटके दडले आहेत का की सिंगल डबल वरती स्वतःवरती आणि तोपर्यंत मात्र चेंडूचा प्रवास मात्र जाता शनी गेला प्रेझेंटेशन बॉक्स मधून सेट होऊन हा फलंदाज. ज्या गोलंदाजाने त्या आधीच्या चेंडूवरती विकेट काढला त्या गोलंदाजाला म्हटलंय आलोय मी मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश ऑन फायर. चेंडूचा प्रवास सीमारेषे बाहेर. 6 धावांना 55 धावा या धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी. 55 धावा या धावफलकावरती. आमीन गोलंदाजीसाठी सज्ज. परत एकदा मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि परत एकदा तेच समीकरण जुळलंय. फलंदाजाने जाताच मारला षटकार आणि त्यानंतर मात्र झालाय बाद. मात्र जी संघाची गरज होती ज्या संघाची गरज ओळखून फटकेबाजी करण्याच्या नादाने मध्ये सिद्धेश बाद होताना पाहायला मिळतोय. सुरेख झेल टिपली जाते. शुभम मसूरकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जाता शनी षटकार. 55 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आमीन गोलंदाजीसाठी सज्ज.
प्रत्येक फलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन केलं या मॅच मध्ये या 55 धावा घेऊन जाण्यासाठी. शुभम आलाय डाव्या हाताचा फलंदाज, ज्या शुभमच्या बॅटमध्ये. आता मात्र काय होईल या 2 चेंडूंवरती मी 55 धावा म्हटले होते, 55 धावा निघाल्यात, मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून एक बिगी येईल का, अजून एक मोठा येईल का, की आमीन परत एकदा आपली गोलंदाजीचं शस्त्र या मैदानावरती दाखवेल. मोठा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. शुभम शुभम जो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता तो मात्र बाद झालाय. धावचीच्या स्वरूपाने बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6वा विकेट जातोय. अमीर एजाज जो सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये थांड माजून उभा आहे. त्याच्या बॅटमॅनना अपेक्षा असेल या राहिलेल्या शेवटच्या चेंडूवरती काहीतरी मोठा करिश्मा करण्याची, मात्र तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडूचा प्रवास पैकी खूप खराब आहे. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचं रूपांतर मात्र एजाजने रनिंग बिटवीन वरती जोर दिला नाहीये. प्रयत्न केला असता तर यश हे थोड्याफार प्रमाणामध्ये मिळालं असतं. खरं 1-1 धाव 2-2 धाव ह्या मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतात. येणाऱ्या वेळेमध्ये 1 धाव किती महत्वाची होती हे वेळ सांगून जाईल. मात्र तोपर्यंत बघितलं तर धावा जमवल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना टॉस हरल्यानंतर कोकण किंग अर्जुन संघाने 56 आणि विजयाचं समीकरण आहे 57 धावांचं. या 36 चेंडूंवरती 57 धावा कशा प्रकारच्या पूर्ण केल्या जात आहेत की दुसऱ्या साईडने 56 धावांहून कमी धावांवरती रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय. श्रीदेवी सातेरी स्पोर्ट्स सरंबळ आणि स्वामी कलेश्वर नेहरू या टॉस साठी या. श्रीदेवी सातेरी स्पोर्ट्स सरंबळ, स्वामी कलेश्वर नेहरू आणि सरंबळ टॉस साठी या. सरंबळ आणि नेरूर आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या. नेहरू संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. सरंबळ संघ आपला कर्णधार पाठवा. सरंबळ संघ आपला संघनायक पाठवा. रोहन.
सोयल फायटर संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करते ह्या 57 धावांचा रेंचेससाठी. सलामीला अनवर आणि नॉन स्ट्राईकला अक्षय. निर्बंध असणारं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताने जबाबदारी घेऊन कोण येते ते बघणं गरजेचं कोकण किंग अर्जुन संघासाठी. कोकण किंग अर्जुन संघ आपल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हॅलो, मॅच चालू होते. पहिला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय त्यावरती मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं. बॅकअप देखील चांगलं होतं. अनवर जो पहिला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 57 धावांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं पहिलं आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. झुवेल नाईक आपल्यासोबत जोडले जात आहेत. टॉस होते दोन संघांदरम्यान श्रीदेवी सातरी स्पोर्ट्स सरमड आणि स्वामी कलेक्शन नेरूर यांच्यामध्ये. तोपर्यंत डी झोन मध्ये चेंडूचा प्रवास. एक धाव पूर्ण होते. बॅटच्या साह्याने एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येला भर पडली जाते. 2 धावा या धावफलकावरती. योगेश, धन्यवाद. टॉस साठी मी आसिफ खान यांना आमंत्रित करतोय. हेड आणि टेल कॉल कोणाचा असेल? टेल्स. टॉस विन होतोय उझैर मुजावर. काय प्लॅन असेल तुझा? या तू पहिली मॅच जिंकलायस आणि आता तुझी सेकंड मॅच आहे, महत्त्वाची मॅच आहे. काय प्लॅन असेल? नक्कीच मी फिल्डिंग आम्ही स्वीकारेल. आणि किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? समोर बलाढ्य संघ आहे. रोहन आहे, शिवा आहे, आबा आहे. त्यांची बॅटिंगसुद्धा मागच्या मॅचमध्ये झालेली आहे. आम्ही 40-45च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आहे, कारण पिच पण तेवढी इझी नाही आहे खेळण्यासाठी आणि 40-45 टार्गेट असेल रोखण्याचं. ठीक आहे, 40-45 टार्गेट असेल. परत बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे स्ट्रॉंग आहे. तर तुम्हाला म्हणजे विश्वास असेल तुमचा 40-45पर्यंत आम्ही रन्स काढू. थँक्यू. शिवा, पहिल्या मॅचमध्ये सुरेख गोलंदाजी तू केलीस, परंतु रन तुझ्या दुसऱ्या एंडने तेवढा साथ नाही मिळाला. आता टॉस तुम्ही हरलाय आणि काय तुमचा प्लॅन असेल? कितीपर्यंत त्यांना आपल्या बॅटिंगमध्ये तुम्हाला कितीपर्यंत सुटेबल रन असतील? 50-55 धावा काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50-55 म्हणजे तो फायटिंग टोटल राहणारच आहे, कारण तुमच्याकडे बॉलिंग अटॅक आहे. आणि बेस्ट ऑफ लक तुला या मॅचसाठी. टॉस जिंकतोय श्री स्वामी कलेश्वर आणि निवडतोय ती क्षेत्ररक्षण. धन्यवाद सोहेल. परत एकदा जाऊया मैदानाचे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. हाताळलं जात आहे गोलंदाज युसुफच्या माध्यमातून. धावा झाल्या आतापर्यंत 4. त्यानंतर मात्र परत एकदा बॅक साईडला चेंडूचा प्रवास. डी झोन मध्ये चेंडूचा प्रवास. एक धाव भेटेल आणि एका धावेने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल आता मात्र 5 धावांवरती. पहिलं षटक हे समाप्त होतंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकावरती निर्बंध होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ज्या षटकावरती जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला असता, त्या षटकावरती मात्र गोलंदाजाने आपला संपूर्ण भार दाखवला जातोय. पहिल्या षटकाचा खेळाचा विचार केला. 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल याची नोंद घ्या. 12वा खेळाडू मैदानाच्या आत ना जाईल. चालता ना? नेडीला
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 57 धावांचा पाठलाग आहे आणि धावा जमल्या त्या 5. दुसरे षटक हाताळण्यासाठी छोटा पॅकेज बडा धमाका जय गणेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. दुसरं षटक स्ट्रायकिंग गेटला अनवर, ज्या अनवरने मगाशी तुफानी फटकेबाजी केली तो आपल्याला पाहायला मिळतोय. साथ देतोय त्याला अक्षय. दुसऱ्या साईडने मात्र आता जय गणेश विरोधामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी करतोय हे पाहणं गरजेचं. पहिला चेंडू पाहायला मिळतोय तोपर्यंत मात्र चांगला चेंडू असेल का, मात्र पंचांनी खूप वेळ घेतला, विचार केला आणि त्यानंतर चेंडू स्वैर पाहायला मिळाला. अवांतरने सुरुवात झाली आहे दुसऱ्या षटकाची. दुसऱ्या षटकाला मात्र आता 6 धावा धावफलकावरती. 1-1, 2-2 धावा ह्या महत्वपूर्ण असतील ह्या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. त्यानंतर परत एकदा अराउंड द कार्पेटचा फटका. पुढचा चेंडू होता पुढे पर्यंत यॉर्क करण्याचा प्रयत्न, मात्र 1 धाव पूर्ण होतो. थोडीशी मिस्टेक झाली आहे कलेक्शन मध्ये आणि त्यानंतर या 3 धावा. 3 धावाने धावसंख्येवरती भर. 2 धावा धावल्यात आणि 1 धाव बाय स्वरूपाची आली आहे. जर हे मैदान ओपन असतं तर गोविंद ह्या 4 धावा असत्या. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं, कलेक्शन तुझं चांगलं होतं पाठीमागना, पण तुला बॅकअप देणं गरजेचं होतं आणि बॅकअप देणारा तुझा क्षेत्ररक्षक थोडासा अडकला फलंदाजाला आणि त्यामुळे तो चेंडू कलेक्ट झाला नाही. त्यामुळे 1 धाव मिळाली. एका धावाने धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या पोहोचेल 9 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. या 9 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. जय गणेश गोलंदाजीसाठी पुनश्च सज्ज. मात्र तोपर्यंत बॅट आणि चेंडूचं कलेक्शन मात्र चेक करावं लागेल. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमा रेषा पलीकडे 4 धावांना. 4 धावांसाठी फटका अनवरच्या बॅटमध्ये. आता हळूहळू अनवर हा लय मध्ये यायला लागलाय. या 4 धावांनी धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या 13 धावांवरती जी गरज होती ती या षटकावरती पूर्ण केली जाते एका अनवरच्या माध्यमातून. हे पाहणं गरजेचं. त्याच्या खोट्याच संघाचा विचार केला तर आक्रमक डाशातील फलंदाजी शेवटपर्यंत भरून ठेवली आहे. सोहेल स्पोर्ट फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय गणेश जो गोलंदाजी मार्कला सज्ज, एक चालाक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. दुर्गावाडचा तोच जय गणेश. आता मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला हवं तसं सजवलं जातंय त्याच्या माध्यमातून आणि मात्र यानंतर टाकलेला चेंडूवरती जर मात्र फसवण्यामध्ये फलंदाजाला यशस्वी ठरला तर वावगं वाटायला नको. कारण गोलंदाज जेव्हा स्वतः क्षेत्ररक्षण सजवतो आपल्याला हवं तसं, त्यानंतर मात्र त्याने चांगली गोलंदाजी करणं हे मात्र अपेक्षित असतं. मात्र चांगला चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा तेवढासा चांगला संपर्क नाही. सिंगलवरती भर दिला जातोय. दोन्ही बॅटर्स ओळखून आहेत. त्यांच्या कोट्यामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. त्यामुळे मात्र धावण्यावरती जास्त विश्वास दाखवला जात नाहीये. ज्या धावा सोप्या आहेत त्या सोप्या पद्धतीने घेतल्या जात आहेत, ज्या कठीण आहेत त्या कठीण पद्धतीने घेतल्या जात आहे. 14 धावा या आतापर्यंत धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती. परत एकदा समोरच्या साईडने चेंडूचा प्रवास. 1 धाव परत घेतली जाते. 1-1 धावेने पुढे जाण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न यशस्वी होतोय. जय गणेश एक चौकार खाल्ल्यानंतर वापसी करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी. एक मोठा फटका नक्कीच आला, मात्र त्यानंतर थोडीशी हाईट कमी पडली. हा ना सिच्युएशन वरती आणि बाद होतोय. कॉम्बिनेशन संपूर्णपणे खराब. कॉम्बिनेशन मध्ये कुठेतरी ताळमेळ नवता आणि धावचीच्या स्वरूपाने बाद होतोय तो मात्र अक्षय. हा ना चेंडू पडला. चेंडू पाठीमागे आला आणि त्यानंतर मात्र बाद झाला अक्षय. आता मात्र बघावं लागेल नंबर 3 ला कोण फलंदाज येतोय. हे दुसरं षटक प्रगतीपथावरती जय गणेश संपूर्णपणे नाट्यमय त्याच्यावरती चौकार पाहिला, सिंगल डबल पाहिले आणि धावचीत पण पाहिली. अभिषेक राऊळ या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ बाकी. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा या आतापर्यंत
15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या षटकावरती संपूर्णपणे आपली जादू दाखवली फिरकीचा जादूगार जय गणेश प्रतिनिधित्व करतोय. तो मात्र कोकण किंग अर्जुन संघाचं नंतर मॅच असेल श्रीदेवी सातेरी स्पोर्ट्स संबळ आणि स्वामी कलेश्वर नेरूर. टॉस विन आहे स्वामी कलेश्वर नेरूर आणि चूज केले क्षेत्ररक्षण त्यांनी. मात्र त्यानंतर बॅटची कट लागली होती गोविंद फालेकडनं. झाली एका मिस्टेक अनवरचा झेल होता तो. येणाऱ्या वेळेमध्ये मात्र काय होईल अनवरला मिळालेले जीवनदान कितपत महागडं ठरेल हे पाहणं गरजेचं असेल. प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ संपला. 15 धावा धावफलकावरती पाठलाग चाललाय तो मात्र 57 धावांचा पाठलाग करत असताना महत्वपूर्ण एक गडी अक्षय हा पॅव्हिलियन मध्ये येऊन बसला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा या धावफलकावरती. या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान सोनू कानडे हे देखील उपस्थित आहेत. सोनू तुमचं सुद्धा शब्द सुमनांनी खूप खूप सहर्ष स्वागत. आता तिसरं षटक घेऊन सिद्धेश जो तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला भेटेल. समोरच्या संघाचा जर विचार केला तर मात्र आतापर्यंत 15 धावा 57 धावांचा पाठलाग चाललाय. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि राहिलेल्या 24 चेंडूंच्या पश्चात पाहिलं तर मात्र धावांचा विचार केला तर विजयाचं समीकरण असेल सोयलस फायटर संघाला ते मात्र 42 धावांचं. 24 चेंडू 42 धावा मोठे फटके सिंगल डबल. मात्र ह्या तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला अभिषेक पाहायला मिळतोय. मगाच्या मॅच मध्ये जास्त करापत करू शकला नाही. आता मात्र ही नवीन मॅच नवीन संधी पुनरावृत्ती होणार नाही याची जबाबदारी घेऊन जबाबदारी पूर्ण मात्र फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून होईल का हे पाहणं देखील गरजेचं आहे. चला सिद्धेश जो तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसेल. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू जातोय सिद्धेचा. चांगलं यष्टिरक्षण गोविंदकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. सामना नक्कीच आहे कोकण किंग अर्जुन नक्की पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आणि या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये जर मुहूर्तमोड रुवायची असेल तर मात्र गोलंदाजांना मेहनत आणि क्षेत्ररक्षकांना त्याहून जास्त मेहनत करावी लागेल. मात्र चांगला चेंडू तेवढ्याच चांगला उछळलाय. पहिल्यावरती 1 धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न होता मात्र 2 धावांचं हे स्वप्न अधूर राहते. एकाच धावेवरती भर पडली जाते. एका धावेने धावसंख्येला अजून चालना भेटेल. धावसंख्या 16 धावांवरती. षटक क्रमांक 3 सिद्धेश हे प्रगतीपथावरती. मात्र सलग दुसरा विजय संपादन करायचा असेल तर मात्र फलंदाजांना मेहनत करावी लागेल. सोहेल पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स होतोय. बॅकअप चांगला आहे पाठीमागे. एकेरीचा फटका दुहेरीचा फटका. 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या पोहोचेल 18 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय म्हणजे 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 39 धावांची गरज हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 सिद्धेश पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र तेज तर्रार रफ्तारवर गिरफ्तार करण्याचा प्रयत्न. चांगलं यष्टिरक्षण देखील पाहायला मिळतंय. ते मात्र गोविंद याचं निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिद्धेशचा. त्या सिद्धेशने आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र शॉर्ट चेंडू त्यावरती मोठा प्रहार. क्षेत्ररक्षकाला डायरेक्ट जाऊन शोधलं जात आहे. वाटत होतं चेंडू चाललाय वाऱ्याबरोबर. हवा के संग संग घटा के संग साथ साथ. मात्र तोपर्यंत मध्ये थांबलाय क्षेत्ररक्षक आणि हातामध्ये चेंडू समाविष्ट होतोय. प्राइसिंग विकेट मैदानाच्या बाहेर येते. अनवर बॅक टू दी पवेलियन. सुरेख झेल टिपला जातोय. आता संपूर्ण दारोमदार असेल मला वाटतं अमीन वरती. अमीन जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्कीच सोहेल फायटर संघाच्या आशा पल्लवित असतील. मात्र अमीनला थोडं बॅकअप केलं जात आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. सचिन
सचिन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावरती आहे. अजून एका चेंडूचा खेळ या षटकातील बाकी असेल. 39 धावांची गरज. 19 चेंडूंचा खेळ बाकी. 19 चेंडू 39 धावा. 20 धावा थोड्या जास्त बॉलापेक्षा मात्र सचिन आणि त्याला साथ देतोय नॉन सेकंडला अभिषेक नंबर 3 ला गेलेला फायटर. अवजित दोन्ही संघांकडनं पाहायला मिळाले. सिद्धेशने चांगली गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकांनी चांगलं साथ देखील दिलाय आणि त्याच्यानंतर मात्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळालाय. नवीन सचिन पहिला चेंडू रिडार मध्ये आणि चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे. 6 धावासाठी जाता श्रेणी चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र बनवल्या गेल्यात 24 धावा धावफलकावरती. पाठलाग चाललाय तो 57 धावांचा. आता मात्र कुठच्या तरी गोलंदाजाला कंबर ही मैदानाच्या आतमध्ये कसावी लागेल. 4 षटकांचा खेळ झाला. कोण येतोय 4थ्या षटकासाठी हे देखील बघावं. चला परत एकदा सुरुवात करूया मॅचला. गोलंदाजीसाठी मला वाटतं सज्ज होईल किरण गावडे. ज्या किरण परत एकदा 4थ्या षटकावरती आशेच किरण साबित होईल का ते कोकण किंग अर्जुन संघासाठी. या मॅच मध्ये मात्र दोन्ही संघ आज आमने सामने आहेत आणि दोन्ही संघांमधले खेळाडू बघितले तर सहजासहजी हार मानायला कुठचाही संघ तयार नाही आहे. एका साईडने बघितलं तर सचिन जो जाताक्षणी मोठा फटका वाटत होता हे दोही जड असणारं टार्गेट मात्र त्याने त्यानंतर दाखवून दिलंय की मात्र जोपर्यंत मी आहे मैदानावरती तोपर्यंत माझ्या बॅटमधनं अशा प्रकारचे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. आता मात्र किरण गावडे हा मात्र गोलंदाजी मार्कला सज्ज होईल. कपिलगाव या संघाचं प्रतिनिधित्व करताना नंबर 4चं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. पहिला चेंडू त्यावरती मात्र बघावं लागेल. चेंडू क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर जातोय. चेंडू डी झोनला आरक्षित क्षेत्रापर्यंत चेंडूचा प्रवास. 1 धावेसाठी 1 धावेने धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या पोहोचेल 25 धावांवरती. सुरुवात होते 1 धावेने या षटकाची. स्ट्रायकिंग एंडला अभिषेक पाहायला मिळतोय. आतापर्यंत मात्र त्याची बॅट शांत ठेवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळाले. मात्र जाता श्रेणी आपण बघितलं तर मात्र सचिनने एक मोठा फटका खेळला. तो सचिन परत एकदा मैदानाच्या वरती नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला दिसेल. मात्र किरण गावडे आता मात्र या 4थ्या षटकाचा विचार केला मात्र त्यानंतरचं षटक हे नक्कीच बॅटिंग चॉईस असेल. मात्र तोपर्यंत मेहनत करणं या षटकावरती किरणला मात्र पाहावं लागेल. तोपर्यंत पॉईंटच्या डोक्याच्या वरना चेंडूचा प्रवास मात्र ऐन मुख्यशेने चेंडूने गाडी बदलली आणि तोपर्यंत चेंडू थोडासा टर्न झालाय आणि डी झोनला चेंडूचा प्रवास 1 धावेसाठी होतोय. 1 धावेने धावसंख्येवरती भर पडली जाईल. धावसंख्या पोहोचेल 26 धावा या धावफलकावरती. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 16 चेंडूंच्या खेळामध्ये 31 धावांची गरज. हे ते षटक असेल ज्या षटकावरती काहीतरी नवीन घडण्याची क्षमता ही नक्की. मात्र खूप चांगला फटका हा मात्र आतापर्यंत बघायला मिळालाय. तो गोल फलंदाज अभिषेकच्या माध्यमांना चांगला फटका होता. मात्र धाव त्या ठिकाणी आपण बघितली तर ते क्षेत्र मात्र थोडंसं आरक्षित असल्यामुळे 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. परत एकदा किरण हा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. मात्र तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय का तिथपर्यंत बघणं गरजेचं. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. अभिषेकने सुद्धा थोडंसं स्वतःला चार्ज केलंय. त्याला सुद्धा माहिती आहे की या मॅच मध्ये जर आपला संघ परत एकदा विजयाच्या गवस निघालायचे असेल तर मात्र माझ्या बॅटचं सुद्धा योगदान मी या मैदानाच्या आतमध्ये देणार आणि तो योगदान मात्र अभिषेक सुद्धा देतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांना सांघिक धावसंख्या वधारली जाईल. धावसंख्या पोहोचेल 30 धावांवरती. म्हणजे समीकरण साधं आणि सोपं. ते मात्र 15 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि राहिलेल्या या 15 चेंडूंवरती 27 धावांची गरज. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत अजूनही पाहिलं तर मात्र सोहेल फायटर्स या संघाच्या शेवटपर्यंत फलंदाजी असणारा हा संघ. मात्र जर दुसऱ्या बाजूने पाहिलं तर गोलंदाज
कोकण किंग अर्जुन संघ याला मात्र मेहनतीशिवाय पर्याय नसेल. गोलंदाजांना चतुर्यपूर्ण गोलंदाजी करणं हा एकमेव मार्ग, अन्यथा जर समोरच्या संघामध्ये मोठे फटके खेळणारे फलंदाज. परत एकदा सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, चेंडूचा प्रवास लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, सहज चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न आणि हा सहज केलेला प्रयत्नाचं रूपांतर एका छोट्याशा चुकीमध्ये आणि चुकीला माफी नाही, एकेरीचं रूपांतर सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने दुहेरी धावांवरती पोहोचलं जातंय आणि 2 धावांनी धावसंख्या 32 धावांवरती जाताना पाहायला मिळाली आहे. 14 चेंडू आणि 25 धावांची केरस. थोडंसं मोटिवेट स्वतःला करावं लागेल. कोकण किंग संघाला थोडंसं लेझी चाललेलं हे क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा समोरचा संघ उचलतोय. तोपर्यंत मात्र बॅटची रीडिंग एज लागली जाते आणि चेंडू डी झोनला प्रवास करतोय. आरक्षित क्षेत्रापर्यंत चेंडूचा प्रवास आणि एकेरी धावेने धावसंख्या 33 धावा या धावफलकावरती. 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 13 चेंडूंवरती मात्र 24 धावांची गरज हे विजयाचं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला अभिषेक, ज्या अभिषेकने आतापर्यंत या षटकावरती चांगली फटकेबाजी केली आहे. परत एकदा सुरेख ब्लॉकवाला चेंडू ब्लॉक पर्यंत खेळून काढला, एका धावेचा प्रयत्न आणि तोपर्यंत फेकी खराब. जर बॅक साइडने किरणने जर मात्र या ठिकाणी केलं असतं बॅकअप स्टंपाच्या मागला तर मात्र ही धाव रोखली गेली असती. एक मात्र एक धाव, दुसरी धाव ही मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा, 22 धावा आणि 12 चेंडू. दुसरा विजय आणि पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये दोन्ही संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट.com वरती. शेखर परब त्यांच्या समवेत संचित बांबुळकर हे संपूर्ण ह्या सुरेख प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून हे लाईव्हचं आपल्याला पाहायला मिळते सिंधुदुर्ग टेनिस.com वरती. आता मात्र गोलंदाजीसाठी मला वाटतं युसुफ परत एकदा 5वं षटक आणि हे षटक असेल बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं, ज्या षटकांवरती 3 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतील. म्हणजे या षटकावरती जर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 22 धावांची गरज, म्हणजे हे षटक या मॅचला संपूर्णपणे कलाटणी देणारं असू शकतं. मात्र दोन्ही संघांच्या बाजूने एका साईडने युसुफने जर चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकांनी थोडीशी साथ दिली तर मात्र हे 5वं षटक असेल बॅटिंग चॉईस. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना युसुफ वरती जबाबदारी आणि हे जबाबदारीचं ओझं घेऊन युसुफ या 5व्या षटकाला सुरुवात करताना पाहायला भेटेल. पहिला चेंडू पाहायला मिळतोय मात्र यष्टी रक्षकाच्या डोक्याच्या वरना चेंडू चाललाय सीमा डी झोनला. ह्या 2 धावा निघाल्यात, बोनसच्या 2 धावा दिल्यात युसुफने वाईड आणि त्यानंतर आरक्षित क्षेत्रातील 1 धाव. स्पीड लावलाय, थोडासा शोल्डर मारण्याचा प्रयत्न, हे सगळे प्रयत्न आहेत ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ह्या मॅच मध्ये करावे लागतील, कारण हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे. एका साईडने बघितलं तर कोकण किंग अर्जुन संघाच्या बाजूने आणि दुसऱ्या साईडने बघितलं तर सोहेल फायटर्स संघाच्या बाजूने, कारण पहिला कविलगाव संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असेल आणि दुसऱ्या साईडने सोहेल फायटर्स संघ दुसरा सामना जिंकून थोडा सेफ होण्याच्या दृष्टीने. त्यानंतर मात्र तेज रफ्तार आणि 1 धाव पूर्ण. परत एकदा युसुफ गोलंदाजीसाठी सज्ज.
परत एकदा सुरेख चेंडू. आता मात्र युसुफ वापसीचे इरादे घेऊन मैदानावरती आपले शंख वाजवायला सुरुवात केली आहे का याने बघावं लागेल. आणि त्यानंतर एसटीच्या मागण्या वारंवार सूचना मिळत आहेत गोविंदकडनं, कारण गोविंदला माहिती आहे या सिच्युएशन वरती गोलंदाजाला कशा प्रकारचं ट्रीट करावं लागेल आणि ट्रीट करतोय तो त्याप्रमाणे युसुफला. परत एकदा सुरेख चेंडू आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधला चेंडू, सीमारेषा पलीकडे चेंडू. सुरेख फटका अभिषेकच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. अभिषेक आता मात्र भरदात असलेली फटकेबारी त्याच्याकडनं पाहायला मिळते. स्कोअर थोडा जवळ आलाय. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. मगाचा चेंडू खूप चांगला होता, त्यानंतर थोडासा पुढच्या साईडला चेंडू आलाय आणि तो रिडार मध्ये मिळाला अभिषेकला. आणि अभिषेक म्हणालाय याच वेलकम, बाय बाय, चौकार. आता काय करेल युसुफ, परत एकदा करेल का वापसी त्या निर्धाव चेंडूने की अभिषेक आता मात्र करतोय फलंदाजी. तीच फलंदाजी परत होईल का? चेंडू मध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का? मात्र नो मॅच लाईन मध्ये चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक येईल, चेंडूवरती ताबा मिळवेल, तोवर 2 धावा या पूर्ण होतील. 2 धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाईल, धावसंख्या पोहोचेल आता मात्र 44 धावा या धावफलकावरती. 8 चेंडू, 13 धावांची गरज, 13 धावांची गरज आणि 8 चेंडू. बघूया युसुफ काय करतोय. हे 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील दोन्ही संघाच्या बाजूने विचार केला तर. अभि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. परत एकदा युसुफ या राहिलेला 2 चेंडूंचा खेळ. परत एकदा सुरेख चेंडू आणि चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक दिसतोय, मात्र चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी मॅच आली रन बॉल सिच्युएशनला. 7 आणि 7. आता कोणीतरी कोणाची तरी साथ द्यावी लागेल. हा सामना कंपल्सरी चेस आहेत. स्पर्धेच्या नियमावलीनुसार प्रत्येक सामना विजयी होणं गरजेचं असेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर अभिजित राऊळ सुरेख फटकेबाजी. अभिजितचं या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकाला आतापर्यंत मात्र सुरेख चेंडू वैयक्तिक 25 धावसंख्येवरती खेळतोय तो मात्र अभिजित राऊळ पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी. आता मात्र शेवटचे 6 चेंडूंचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूंचा विचार केला तर 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. सचिन आणि त्याच्याबरोबर अभिजित हा पाहायला मिळतोय. आता मात्र हळूहळू दोन्ही संघांच्या बाजूने जर प्रारंभीच्या 2 चेंडूचा जर विचार केला तर मात्र या मॅचला टर्निंग ठरू शकते. त्या 2 चेंडूंना कोकण किंग अर्जुन कविलगाव संघाले मात्र जर मेहनत केली तर मात्र मजा येईल. मॅच फिल्डिंग खोलली गेली आहे. शेवटच्या षटकावरती धावा निघाल्या आहेत आणि आता मात्र जर स्ट्रायकिंग एंडला असेल सचिन. शेवटचं षटक 6 चेंडूमध्ये 7 धावा. मॅजिक होऊ शकते की तो मॅजिकल स्पेल मैदानाच्या आतमध्ये घेऊन यावा लागेल तो मात्र किरण गावडेला. क्रिकेटचा बराचसा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. असा अनुभवी आणि टॅलेंटेड गोलंदाज. मात्र ते अनुभव आणि टॅलेंट किरण गावडेच्या विरोधामध्ये या ठिकाणी कशा प्रकारे अंमलात आणतोय हे पाहणं गरजेचं असेल. स्ट्रायकिंगला सचिन पाहायला भेटेल. डाव्या हाताचा फलंदाज सचिन आहे. याच्या विरोधामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी होते हे किरण कडनं हे पाहणं गरजेचं. प्रारंभीच्या 2 चेंडूंच्या खेळाचा विचार केला तर या मॅच वरती मात्र हाय व्होल्टेज ड्रामा होणं हे मात्र नक्कीच बंधनकारक असेल. मात्र तोपर्यंत जाऊया मैदानाच्या दिशेने. किरण गावडे त्यानंतरचा चेंडू, पहिला चेंडू मिस होतोय. मॅचला मजा येऊ शकते. प्रत्येक सामने हे कंपल्सरी चेसिंगचे असतील. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 5 चेंडूंवरती 7 धावांची गरज. किरण गावडे आपला संपूर्ण अनुभव 15 लावून गोलंदाजी करताना मात्र तोपर्यंत हा हँडसम अँड लवली व्हेरी टॅलेंटेड लांब 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 खूप लांब चेंडू गायब. षटकार. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 1 धावेची गरज.
4 चेंडू एका धावेची गरज. मॅच संपली नाहीये कारण क्रिकेट जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत नाही तोपर्यंत क्रिकेट कधी संपत नाही. 4 चेंडूंवरती 1 धावेची गरज आहे. स्ट्रायकिंगला सचिन, नॉन स्ट्राईकला अभिषेक. संघाचे दोन्ही सारथी आपला रथ घेऊन विजयाचा पुढे जाण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीपचा फटका अल्टीपल्टी खेळायचा होता. 1 धावेची गरज. 3 चेंडूंचा खेळ बाकी. आता परत रिव्हर्स येईल का? आता परत अल्टीपल्टी होईल का? काय होईल? 2 सलग विजयाच्या प्रतीक्षेमध्ये फुलटा चेंडू आणि हा विजयाची 1 धाव पूर्ण होतीये. या मॅच मध्ये बॅक टू बॅक दुसरा विजय संपादन केलाय तो सोयल फायटर्स या संघाने.